चलो 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 ओन मध्ये ते खालचा बेस कडकला होत ना. अच्छा, पण चीज पूर्ण मेल्ट झालाय पण. हो. गुड आफ्टरनून मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा दिवस आहे निवडणुकीचा. आज आम्ही गेलो होतो मतदान करायला. सकाळी मी, सोनल, मम्मी आम्ही गेलो होतो 7:30 वाजता. व्हिडिओ शूट करू शकलो नाही कारण तिकडे फोन अलाउड नव्हता. सो आम्ही फोन वगैरे काहीच घेऊन गेलो नाही आणि आम्ही फायनली मतदान करून आलो आहे. आणि आता आपल्याला जायचं आहे वाशीच्या मार्केटला. आता मम्मी, पप्पा आणि मावशी गेले दादाला सोडायला एअरपोर्टला. सो त्याच्यानंतर ते लोक मला भेटणार आहेत पंतनगरला, घाटकोपरला. मग तिकडून आपण जाणार वाशीला. वाशीचा मार्केट दाखवतो तुम्हाला एक्सप्लोर. आणि वाशीमध्ये काय काय गोष्टीचे किती रेट्स चालले तेही तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आज निवडणुकीचा दिवस होता. सगळे मित्र वगैरे, फॅमिली वगैरे भेटले. आणि तुम्ही पण 18+ असाल कोणी, सो प्लीज जावा, मतदान करा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा काही सुट्टीचा दिवस वगैरे नाही आहे, फिरण्याचा वगैरे असं काही दिवस नाही आहे. पण आपलं जे रिस्पॉन्सिबिलिटी असते टू कास्ट अवर वोट्स, सो असं काहीचं आहे. आणि आम्ही 7:30 वाजताच गेलो होतो कारण मग नंतर असं डिसाईड झालं की खूप गर्दी होईल जास्त. सो 7:30 वाजता जाऊन आम्हाला गर्दी वगैरे काय भेटली नाही. फटाफट आम्ही वोट आपलं देऊन आलो. आणि घरी आलो आम्ही 8:30 वाजता. आणि अचानक प्लॅन झाला जायचा वाशीला. आणि आज ऑफिसला पण सुट्टी आहे. सो असा प्लॅन झाला की आपण व्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला वाशीचा मार्केट एक्सप्लोर करवतो. आणि वाशीचं काय काय रेट चाललेत, आता कोणत्या सामानाचं किती रेट चाललं आहे तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेनच नक्की. आता दुपारचे वाजले 1:30 आणि आता डेझीचं सध्या घरी येते. आणि ब्राओ पण आपल्यासोबत वाशीच्या मार्केटला येणार आहे कारण तो मम्मी पप्पांबरोबर गेला आता एअरपोर्टला दादाला सोडायला. सो तो पण दिसेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्राओ. आणि फटाफट आपण जाऊ. आणि मी आता इथून जाणार आहे बसनी घाटकोपरला जाणार आहे. घाटकोपरवरून पप्पा तिकडे पिक करतील मला वाशीच्या मार्केटला. आपण जाऊया फटाफट. चलो लेट्स गो. मित्रांनो, आपण फायनली निघालो आहे. आणि आता बघू शकता तुम्ही वाजलेत 1:35. फटाफट जायचं आहे. मम्मीचा कॉल आला होता आपल्याला आणि ते लोक ऑलमोस्ट साकीनाका रीच झाले. फटाफट जाऊ आता आपण. बसनी जायचं आहे आपल्याला. ऊन पण भरपूर आहे. सो लेट्स गो. भेटतो तुम्हाला लवकरच. स्टे ट्यून. प्लॅनमध्ये चेंजेस झाले. फटाफट जाऊ आता. मम्मी आणि पप्पा हायवेला येणार नव्हते. त्यांचा कॉल आला की घाटकोपर स्टेशनला ये, तिकडून नाश्ता वगैरे करून आपण निघू. सो आता हॉटेल बालाजीमध्ये पोचलो ऑलमोस्ट. फायनली आता बालाजी हॉटेलमध्ये आपण पोचलो आहे. आणि सो फटाफट आपण काहीतरी ऑर्डर वगैरे करू. दाखवतो तुम्हाला काय मागवलं ते आपण. स्टेट टी सो खाऊन वगैरे झालंय. आता आपण घेतलं होतं इडली आणि मेंदू वडा. आणि मम्मीनी घेतलं होता उत्तप्पा. मावशीनी घेतलं होता मसाला डोसा. आणि आपली गाडी इथे पार्किंग केली. आता फटाफट जाऊ वाशीच्या मार्केटला. आणि इथे तुम्ही बघू शकता ब्राओ. बिल वेगळं करूया. काय बंद आहे का मार्केट? अर्ध चालू. अच्छा, हा वाला गेट चालू आहे म्हणजे. फायनली पोहोचलोय आपण वाशी मार्केट. चलो 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 चलो.
आज याला आणलं आज. हे आहे वाशीचं मार्केट आणि आज ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद आहेत. तुम्ही बघू शकता फक्त 1-2 दुकानं चालू आहेत आणि इथे आम्ही कॉल करूनच आलो खरं तर. सो एवढं ऊन पण आहे की बस रे बस. तुम्ही बघितलात आपण एक वस्तू घेतो आहे आणि इथे कमी दुकानं चालू आहेत आज, कारण आज मतदान असल्यामुळे दुकानं चालू ठेवली नाही आहेत. इथे बघू शकता तुम्ही. सांबार, पावभाजी, छोले, चिकन, मटन, गरम सब्जी, ड्रायफ्रूट्स वगैरे इथे खूप स्वस्त भेटतात. आणि जो आमचा डीलर आहे, जो जिथून आम्ही सामान घेतो, मी त्याचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. खूप छान छान असं त्याच्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत रिजनेबलमध्ये. फक्त इथे ब्रावो एकटा बसला आणि इथे विंडो थोडीशी ओपन ठेवली आहे. तर आपण ब्रावोला बाहेर आणलं आहे. जरा 1-2 राऊंड मारू जरा इथून. ये टेस्ट किया है माँ जी? हाँ वो भी देना पाउच. आधा किलो पैकेट है, दे दूँ ना? हाँ आधा किलो का पैकेट है. ब्रावो नाना दे तो दे. त्याला भूक लागली. जरा कार्पेट विषय अनुजयंती आहेत नावं लिहिलेले. हे ब्रावो. सगळं सामान घेऊन झालंय. ब्रावो पळाला. इथे पाठवून मम्मी येते, मावशी येते आणि इथे आपण 2 जिरा सोडा अजून घेतलाय कारण गरमी खूप आहे इथे. तर सामान वगैरे घेऊन झालंय. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती काय घेतलंय आपण. सो फटाफट इथून निघू आता. चलो बाय. होतं ना इकडे, त्याच्याकडे घेत होतो, पण तो नंतर ना मध्ये मध्ये चांगला माल द्यायचा. मध्ये 2-3 पिशव्या. शोरूम आहे पूर्ण मोठा. हा शोरूम आहे पूर्ण. बरं वाटतं. सर बघायला व्हेरायटी खूप आहेत. एकदा पाहिजे येऊया बघायला. सो मंडळी आता आपण पोहोचलोय लिफ्ट मध्ये. आमची वाशीची शॉपिंग वगैरे सगळं झालंय. खूप टायर्ड झालोय आम्ही आणि दाखवतो तुम्हाला काय काय आपण घेतलंय वाशीच्या मार्केटमधून. कारण ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद होती. फक्त किंचित म्हणजे ऑलमोस्ट 5 ते 6 दुकानं चालू होती. सो आपण घेतलं ड्रायफ्रुट्स वगैरे, घरातलं सामान वगैरे घेतलं. सगळं झालं आणि दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं. स्टे ट्यून्ड. हल्ली डेझी सो मित्रांनो वाशीवरून आलो आणि फ्रेश वगैरे झालो. आता आपल्याला निघायचं आहे सोनलला पिकअप करायला. ती स्टेशनला येते. माझ्यासोबत ब्रावो आलाय. सो आता फटाफट जाऊ. आणि मी अजूनपर्यंत दाखवलं नाही काय घेतलं आपण वाशीवरून. सोनल येईल आणि जेवढं पण सामान आहे ते आपल्या डिकीमध्ये आहे. डिकीमधून सामान काढायचं आहे आणि त्याच्यानंतर मग दाखवेन काय काय आपण घेतलंय वाशीवरून. स्टे ट्यून. भेटू आपण लवकर. सो मित्रांनो आलोय आता बिल्डिंगच्या खाली आणि सोनल पण आली आपली. आणि आम्ही घेतलंय चिकन ब्रेस्ट कारण आता सोनल बनवणार आहे चिकन पिझ्झा. फर्स्ट टाइम बनवणार आहे. सो लेट्स सी कसं वर्कआउट होतंय तिचं चिकन पिझ्झा. आणि कारण नॉर्मल पिझ्झा तर त्यांनी बनवलाय, तुम्ही बघितलं शॉर्ट्समध्ये पण.
पण फर्स्ट टाइम ती चिकन पिझ्झा ट्राय करते. वाशीवरून मेन म्हणजे अर्ध सामान तर हिचंच आहे, सगळं खायचं, बिस्किट वगैरे. हा मग हिच्यासाठीच आम्ही बिस्किट वगैरे घेतलेत, ते जे आपण लहानपणी खायचो बिस्किटावरती क्रीम, ही वाली बिस्किट आपण घेतलेत. लहानपणीच्या आठवणी. सो असं काय बिस्किट घेतलेत, आपण दाखवतो तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून. स्टे ट्यून. आता आपण घरी पोहोचलोय, फ्रेश वगैरे होऊ. आता आपण आलोय खाली, गाडीतून सामान वगैरे घ्यायचंय, त्यासाठी आम्ही खाली आलोय. गाणं तर गाणं लाजते का ऑन कॅमेरा? तू लाज वाटते. सो गाडीतलं सामान वगैरे आणायचंय, फटाफट सामान आणू आणि ते बिस्किट दाखवतो तुम्हाला, जे सोनलला आवडतं, लहानपणाची आठवण. चलो. मग काय तुझ्यासाठी आणलंय सगळं, त्याच्यात तुझी सगळी बिस्किट आहेत लहानपणीची. आणि तो एक बॅग आहे, तिकडे एक बॅग आहे. हे बघा, हेच ते, हे मला आवडतं. हे चकली आणली आहे, टोस्ट आणलंय. हे बघ, हेच ते बिस्किट. हा, शंकरपाळा आणि हे चकली, एवढं सगळं आणलंय. आणि भाकरवडी. आपण जाऊ किचन मध्ये आणि तिला थोडी हेल्प करू. पिझ्झा बनवायचा आहे, चिकन पिझ्झा. सो त्यासाठी हेल्प करू आपण तिला जाऊन, आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री जाणार आहे वॉकला. स्टे ट्यून. चला आता जाऊ किचन मध्ये. बघू कर. ओ माय गॉड, मग हुशार आहेस तू. माझी वाईफ मल्टी टॅलेंटेड आहे, सगळं काम येतं तिला घरचं. मी मल्टी टॅलेंटेड नाही, खाण्यामध्ये मल्टी टॅलेंटेड आहे. सगळेच असतं खाण्यामध्ये मल्टी टॅलेंट. तू पण आहेस. ती सोनलला ऑफिस होतं आज, आणि आपण सकाळी वोटिंग करून आलो. मित्रांनो, पिझ्झा बनवायची तयारी चालू झाली आहे. तुम्ही बघू शकता इथे पिझ्झा बेस आपला रेडी आहे. इथे सॉटे करून ठेवले व्हेजिटेबल्स, आणि इथे मेयोनीज पण आहे. आणि ते पिझ्झा सॉस आजच आपण वाशी मार्केटवरून हे पिझ्झा सॉस आणलाय. आणि इथे आपलं चिकन पण रेडी आहे. ते मेयोनीज टाकलं आणि आता पूर्ण मिक्स करणार सॉस. त्याच्यानंतर मग व्हेजिटेबल्स येणार त्याच्यावर. इथे चिकन येणार. इथे आपलं मोझरेला चीज आपण डीमार्ट वरून घेतलं होतं हे. याच्यावरती मोझरेला चीज येणार. आता ह्याच्यावरून चिली फ्लेक्स वगैरे येणार आहे. हे चिली फ्लेक्स टाकलं, आणि हे ओरेगानो. आपला पिझ्झा रेडी झालाय. चीज पूर्ण मेल्ट झालाय, तुम्ही बघू शकता. वाव, ब्युटिफुल. शी इज अ व्हेरी मल्टी टॅलेंटेड माय वाईफ. आता इथे सेकंड पिझ्झा आपण रेडी करून ठेवलाय. तवा टाकायचं, थोडंसं कडक होऊ दे. ओन मध्ये ते खालचा बेस कडकला होत ना. अच्छा, पण चीज पूर्ण मेल्ट झालाय. पण हो, बेस कडक तर होऊ दे माझा. ठीक आहे. इथे तोपर्यंत सेकंड पिझ्झा आता जाणार ओव्हन मध्ये. त्याच्यावरती थोडा मोझरेला चीज येणार. इट्स रेडी टू गो. आता हा सेकंड पिझ्झा जाणार ओव्हन मध्ये, आणि ते फर्स्ट पिझ्झा होतोय बेस. स्टे ट्यून. सो आपला चिकन पिझ्झा आलाय. थँक्यू. आपल्या शो मध्ये एकदम भारी टेस्टी झाले. चीज पण एकदम परफेक्ट मेल्ट झाले. सो मित्रांनो, आय एम बॅक. आणि पिझ्झा वगैरे खाऊन झालाय. इथे सोनल आता रेस्ट करते, आणि
ऑलमोस्ट सगळ्यांनी पिझ्झाच खाल्लं आहे. पिझ्झामध्येच आमचं डिनर झालं आहे आता. आणि आता जाऊ आता वॉकला. आता वाजले 10 आणि गुड न्यूज द्यायची तुम्हाला नंतर खाली वॉक करतानाच तुम्हाला एक गुड न्यूज देतो. भेटतो तुम्हाला लवकरच. सो ॲज प्रॉमिस्ड आपले 300 सबस्क्रायबर झालेत कंप्लीटेड. आणि आता आपण जाणार आहे मॅकडॉनल्डमध्ये मम्मीला घेऊन ॲज प्रॉमिस्ड. सो खूप खूप थँक्यू तुमच्या प्रेमासाठी. असंच प्रेम करत राहा. आणि आपले व्हिडिओजला व्ह्यूज पण खूप छान येत आहेत. खूप छान प्रतिसाद भेटते तुमच्या लोकांचं. सो आपले 300 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आता ह्याच्यानंतर आपला व्हिडिओ येणार आहे मॅकडॉनल्डचा. आपण जायचं आहे मम्मीला घेऊन. सोनल, मी, मम्मी, मावशी असली तर मावशीला घेऊन जाऊ आपण. आणि त्याच्यानंतरचा व्हिडिओ येणार आहे आपण माझ्या फ्रेंडच्या वेडिंगला जाणार आहे. सो तोही व्हिडिओ येणार आहे. सो स्टे ट्यून. आता थोडं वॉक करतो. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो तुम्ही बघितलं आजचा दिवस आपला गेला वोटिंगमध्ये. त्याच्यानंतर आपण घाटकोपरला गेलो. घाटकोपरमध्ये आपण इडली वडा वगैरे खाल्लं सगळ्यांनी. आणि त्याच्यानंतर मग ते खाऊन आपण गेलो वाशीच्या मार्केटला. वाशीच्या मार्केटमधून आपण शॉपिंग वगैरे करून आलो घरी. आणि सोनलला पिकअप करायला गेलो आपण. त्याच्यानंतर सोनल आल्यावरती आपण बनवला चिकन पिझ्झा फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम. सो खूप टेस्टी झाला होता चिकन पिझ्झा. नेक्स्ट टाईम पण सोनल जेव्हा बनवेल तेव्हा मी तिला हेच सजेस्ट करेन की चिकन पिझ्झा बनव. खूप भारी वाटला. सो आजचा दिवस असा काहीसा गेला. सो या व्हिडिओला मी इथेच एंड करतो आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त प्रेम करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.